सर्व मनीप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर। बघा, आज मी परत एक नवीन टाईप घेऊन आलेले आहे। म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं, या हळदी कुंकवासाठीच्या बकेट दाखवले मी तुम्हाला। बघा, या हळदी कुंकवाच्या बकेट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेले आहे। तर आपण ह्या कशा बकेट केल्यात, ठीक आहे। तुम्ही पर्स म्हणून पण त्याचा वापर करू शकताय, त्या हिशोबाने मी तुम्हाला अशा पद्धतीने करायला शिकवलं आहे। आता मी तसेच प्रकार करून मी त्याला फक्त वरती झाकण तयार केलेलं आहे। बघा, हे वरती मी त्याला झाकण तयार केलं आहे। अशाच पद्धतीच्या ह्या बकेट बनवलेल्या आहे मी, आणि त्याला फक्त वरतून मी झाकण तयार केलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने जुन्या काळात असेच हळदी कुंकवाचे करंडे होते पितळाचे, तुम्हाला जर आठवत असतील तर त्याच प्रकारचे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। फक्त हे झाकण मी तयार करून दाखवणार आहे तुम्हाला। आता जे कोणी नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवर जाऊ शकता, किंवा इथे कोपऱ्यात तुम्हाला व्हिडिओ दिसेल, आय बटन दिसेल, हळदी कुंकू वान म्हणून असं नाव येईल, तिथे तुम्हाला याचा व्हिडिओ भेटेल। किंवा व्हिडिओच्या शेवटी, हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या शेवटी पण तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्कीच मिळेल। तो जाऊन तुम्ही हे मी कसं केलेलं आहे तयार, ते तुम्ही ते बघून करू शकता ह्या पद्धतीचं बकेट। आणि मग नंतर तुम्हाला असंही करायचं असेल तर तुम्ही हे पण करू शकताय। बघा, मी आता तुम्हाला फक्त हे झाकण कसं बनवायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे। आता बघा, हे जे मी बकेट केल्या त्या 8 नंबरमध्ये केल्या, या ज्या आहेत त्या 8 नंबरमध्ये केल्या, तुम्ही साईज बघू शकता। आणि ही जी केली आहे ना आत्ता, ती 5 नंबरमध्ये आहे, 5 नंबरमध्ये केली आहे। याचा जो खालचा घेर आहे तो 14 मोत्यांचा आहे, आणि याचा जो आहे तो 6 मोत्यांचा, 12 मोत्यांचा घेतलेला आहे। हा डिफरन्स मी केलेला आहे। तुम्ही म्हणजे तुम्हाला वाटलं छोटे मोठे मोती घ्यावे, 8 नंबर, 6 नंबर, 5 नंबर, अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करून कमी जास्त करू शकता। तर आता बघा, आता मी हे करून ठेवलेलं आहे, कारण मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला हे शिकवलं आहे त्याच्यामुळे। आता मी बनवताना फक्त तुम्हाला दाखवणार आहे हे जे झाकण आहे ते कसं बनवायचं। तर चला मग आपण सुरुवात करूया। इथे मी 5 नंबरचा दोरा घेतलेला आहे, नायलॉन वायर म्हणा, याला तंगूस म्हणतात मराठीमध्ये, ज्याला जे म्हणायचं असेल त्याने ते म्हणा। इंग्लिशमध्ये फिशिंग लाईन म्हणता, फिशिंग वायर म्हणतात। बघा, परत एकदा सांगते, 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत मी, हे व्हाईट। आणि हा जो बाहेरचा राऊंड आहे तो 12 मोत्यांचा आहे, मधला झाला आहे 6 मोत्यांचा, आणि त्याच्यामध्ये मी अजून एक मोती ऍड केलेला आहे। तुम्ही याचा घेर वाढवू शकताय, 12 ऐवजी 14 पण मोती तुम्ही घेऊ शकताय, जेणेकरून हा जो मधला जो गोल आहे तो वाढेल। तर चला मग, आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीलाच घेताना 18 मोती घ्यायचे आहे। एकाच वेळी सगळे 18 मोती एकाच वेळी दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। 18 मोती लक्षात घ्या, 18 मोती। बघा, 18 मोती विणून घेतलेले आहेत। आता 18 मोती का घेतले मी, त्याला कारण आहे, कारण आपण हा जो बनवलेला आहे ना, ही आपण याला आता वाटी म्हणू, ही जी बनवलेली आहे, तर ते झाकण त्याच्यापेक्षा मोठं असायला हवं। बघा, त्याच्यामुळे मी त्याचं माप घेऊन असा गोल केला। बघा, असा गोल केला, त्याच्या अवतीभोवती मी त्याला मोजून घेतलं, जेणेकरून ते झाकण जे आहे ते त्याच्यामध्ये फिट्ट बसू शकतं त्याच्यामुळे। तर तुम्ही जेव्हा मोठी साईजची बनवाल ना करंडी, तर तुम्ही अशाच पद्धतीने हे बनवून घ्यायचं आधी, आणि मग झाकणासाठी तुम्हाला असं बाहेरून माप घ्यायचं आहे, जेणेकरून ही जी करंडी आहे ती त्याच्यामध्ये बसली पाहिजे। त्या हिशोबाने तुम्ही झाकण करू शकता। तर ह्या मापाला मला 18 मोती घ्यावे लागले, म्हणून मी 18 मोत्यांचं माप इथे सांगते आहे। हे 5 नंबरचे मोती, 12 गोलांचा हा 12 मोत्यांचा गोल, आणि त्याच्यावरती हा 18 मोत्यांचा गोल झाकण्यासाठी आपण बनवणार आहे। बघा, हे सगळे आहेत 18 मोती। आता याला गोल करून घ्यायचा आहे आपल्याला, हा 18 मोत्यांचा हा गोल तयार करून घ्यायचा आहे। बघा, मी शेवटी गाठ मारलेली आहे। हा झाला 18 मोत्यांचा गोल तयार। बघा,
आता काय करायचं आहे आपल्याला, आपण आता याच्यावरती दोन दोन मोती विणून घेणार आहेत. म्हणजे हा जो पट्टा आहे ना, हा जो प्लेन पट्टा आहे तो आपण तयार करून घेणार आहे. किंवा हे 5-5 मोत्यांचे गोल दिसत असतील तुम्हाला, बघा 5-5 मोत्यांचे गोल, ते जरी केले तरीही चालेल. हे केले किंवा हे केले सुरुवातीला तरी चालतं. बरं चला आपण सुरुवातीला 5-5 मोत्यांचे गोल करू, जरा सोपं वाटेल ते. तर आता घेताना 3 मोती घ्यायचे आहे. बघा हे 3 मोती घेतले आणि आपल्याला 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे. बघा आता सुई कुठल्या तरी एका मोत्यातून बाहेर निघालेली आहे आणि हे 2 मोती, ह्या 2 मोत्यांमधून सुई आपल्याला पुढे काढून घ्यायची आहे. 5 मोत्यांचा गोल करण्यासाठी आपण असं करतो आहे. खालचे 2 मोती आणि घेताना आपण घेतले 3 मोती. बघा असे हे आपल्याला 5 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. आता पुढच्या 2 मोत्यांमधून सुई आपल्याला पुढे काढून घ्यायची आहे. बघा पुढच्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढली. आता घेताना आपण फक्त 2च मोती घेणार. आपण सुरुवातीला 3 मोती घेतले, आता फक्त 2च घेणार. त्याला कारण इथे आपण खाली 2-2च मोती घेतो आहे आणि 5 मोत्यांचा गोल तयार होण्यासाठी इथे 3 मोत्यांची गरज होती. आता पुढच्या 2 मोत्यांमधून आपण सुई काढून घेतली, त्याच्यासोबत इथला हा जो मोती आहे ना तो सुद्धा इथे आलेला आहे. त्याच्यामुळे आपण घेताना फक्त 2च मोती घेतले, जेणेकरून हे 3 आणि हे 2 मिळून 5 मोती तयार होतात. त्याचा आपल्याला गोल तयार करायचा. बघा आता ह्या मोत्यातून सुई, बघा हा जो 5 मोत्यांचा गोल आहे त्याच्यातून सुई खाली काढली आणि मग हे पुढचे जे 2 मोती आहे त्याच्यातून सुई पुन्हा एकदा पुढे काढून घ्यायची आहे. बघा परत पुढच्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढायची, 2-2 मोत्यांमधून सुई पुढे काढायची आणि आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2-2च मोती घ्यायचे आहे. कारण तिसरा मोती आपला मागच्या पंचकोनाचा असतो, त्याच्यामुळे फक्त 2च मोती. बघा हे जे आहेत ते पंचकोन आहेत, 5 मोत्यांचा गोल म्हणा किंवा पंचकोन म्हणा. आता परत ह्या मोत्यातून बघा हा जो पंचकोन आहे ना त्याच्यातून आपण सुई खाली घेतली आणि ह्या पुढच्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढून घेतली. बघा अशा पद्धतीने आपल्याला 5-5 मोत्यांचे गोल ह्या पूर्ण गोलावर तयार करायचे आहेत. बघा पूर्ण गोलावर तयार करायचे आहेत. तर हे टोटल 9 तयार होतात. हे जे पंचकोन जे आहेत ना ते 9 तयार झाले पाहिजे. 18चा गोल घेतलेला आहे त्याच्यामुळे वरती आपले हे 9च तयार होणार आहेत. आता मी हे पूर्ण करून घेते आणि मग शेवटी तुम्हाला परत दाखवते, पुढची स्टेप दाखवते इथे आपल्याला कसं करायचं आहे ते. बघा आपण हा इथला गोल तयार केला ना, आपल्याला ही खालची जी पट्टी आहे ना प्लेन पट्टी ती तयार करायची आहे, तर ती मी तुम्हाला दाखवते. बघा एवढे मी गोल तयार केले आहे. हे 8 झालेले आहेत. आता आपल्याला शेवटचा करायचा आहे. तर शेवटचा बघा चुकायला नको म्हणून तुम्हाला दाखवते आहे मी परत. शेवटचे जे 2 गोल उरतात, जे 2 मोती शेवटचे उरतात, तर बघा असे. तर हा जो इकडनं दोरा निघाला, कुठून तरी दोरा निघेल, इकडनं नाही तर इकडनं, तर त्या एका मोत्यातून वरती सुई काढायची. ज्यांचा इकडनं निघेल त्यांनी ह्या मोत्यात सुई घ्यायची, ज्यांचा इकडनं निघेल त्यांच्या ह्या मोत्यात सुई येणार आहे. ठीक आहे, कोणी लेफ्टी असतं कोणी, त्याच्यामुळे कन्फ्युजन व्हायला नको. बघा इथून मी सुई वरती काढली आणि मग आता फक्त शेवटी आपल्याला फक्त एकच मोती घ्यायचा असतो. एकच मोती घ्यायचा आणि मग इकडच्या मोत्यातून सुई खाली काढायची आणि परत ह्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे 9 तयार करून घ्यायचे आहे. जे पंचकोन जे आहे ते 9 तयार करायचे आहे.
ठीक आहे. आता आपण ना खालची बाजू जी आहे ना ती पॅक करून घेऊ, म्हणजे खालची बाजू जी आहे ती आपण तयार करून घेऊ आणि मग पुढची वरती करायला घेऊ. तर आता बघा, ह्या मोत्यातून पुढच्या मोत्यात सुई काढायची आहे. एका मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे. बघा, का बरं, तर ह्या मोत्याची दिशा ह्या बाजूला पाहिजे आणि ह्या मोत्याची दुसऱ्या बाजूला. हे जे दोन समोरासमोर आहे ना ते मोती नाही घ्यायचे. बघा, ह्या पंचकोणाचा एक मोती आणि ह्या पंचकोणाचा एक मोती बघून घ्या. हे दोन्ही यायला नको, थोडंसं मिस्टेक होऊ शकते, त्याच्यामुळे हे जे दोन आहे ना ते घ्यायचे आहे. तर बघा, आता पुढे घ्यायचे आहे आपल्याला 2 मोती. आता पुढे सगळ्या ठिकाणी 2-2च मोती घ्यायचे आहे. जशी आपण याची विण घेतली ना, जशी याची विण घेतली त्याच प्रकारे इथे पण आपल्याला करायची आहे. तर बघा, 2 मोती घेतले. आता परत हे जे 2 मोती आहे ना, हे जे 2 मोती आहे त्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची. बघा, असे आपल्याला चौकोन तयार करायचे आहेत. आता परत पुढच्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची. दोरा ओढताना व्यवस्थित ओढा. आता पुन्हा 2 मोती घ्यायचेत. 2 मोती घ्यायचे. परत ह्या 2 मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची. 2-2 मोत्यांमधून सुई पुढे काढायची आणि 2-2च मोती आपल्याला घ्यायचे आहे. बघा, आणि आता सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करत जायची आहे. पूर्ण राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. बघा, असेच 2-2 मोती घ्यायचे. 2-2 मोत्यांमधून सुई पुढे काढायची आणि 2-2 मोती घ्यायचे आहे. पूर्ण हा जो पूर्ण राऊंड आहे तो आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे. तो मी करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. बघा, मी ही पूर्ण लाईन तयार करून घेतलेली आहे. बघा, आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे मोकळे मोकळे चौकोन दिसत आहे ना, बघा यांच्यामध्ये गॅप आहे ना, तर फक्त आता ह्या सगळ्या मोत्यांमधून आपल्याला एक राऊंड दोरा फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून ते सगळे चौकोन असे इंटरलॉक होतील, एकमेकांमध्ये पॅक होतील, मोकळे राहणार नाही. त्यासाठी आपण फक्त एकदाच ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई गोलाकार फिरवून घेणार आहे. प्रत्येक क्रॉस स्टिच ही क्रॉस स्टिच पद्धत आहे. प्रत्येक क्रॉस स्टिच मध्ये तुम्ही जेव्हा पण तयार करतात, तर तोरण म्हणा केलं तुम्ही तयार, तर शेवटच्या बाजूला जे कडाची बाजू असते ना, तर त्याला पण तुम्ही अशाच पद्धतीने पॅक करत जा. ते पण सगळे मोकळेच असतात चौकोन, त्याच्यामुळे साईडच्या बाजूने सगळ्या मोत्यांमधून सुई एकदा फिरवून घ्यायची, म्हणजे ते चौकोन एकदम पॅक होतात. बघा, हे सगळे आपले पॅक झालेले आहेत. बघा, आणि तुम्ही ठेवून पण बघू शकताय, हे व्यवस्थित याच्यामध्ये बसतं. बघा, आणि पडतही नाही, एकदम परफेक्ट बसलं आहे. बघा, हलवते आहे तरी ते पडत नाही, म्हणजे ते एकदम व्यवस्थित मापात बसलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला वरच्या ठिकाणी सुई काढून घ्यायची आहे. ह्या मोत्यांमधूनच सुई आपल्याला वरच्या दिशेने काढून घ्यायची. आता आपली फक्त 1-2 स्टेप बाकी आहे. बघा, आता इथे ना आपले 9 मोती आहेत. तर काय करायचं, 3 मोत्यांमधून सुई मी गोल फिरवून घेते आहे, म्हणजे 3 मोत्यांमधून आपल्याला, बघा हे 3 मोती,
त्या 3 मोत्यांवरती आपल्याला परत 3 मोती घ्यायचे आहेत. म्हणजे फक्त वरची जी बाजू आहे ना ती व्यवस्थित पॅक झाली पाहिजे. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पॅक करता आली तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकताय. इथे मी 3 मोत्यांवरती 3 मोती घेतले आहे आणि इथे शेवटी पण 3च मोती उरले आहे आणि त्याच्यावरती मी 1 मोती ॲड केलेला आहे. त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते. 3 मोत्यांमधून सुई बाहेर काढली आणि 3 मोती घेतले. त्या 3ही मोत्यांमधून सुई आपल्याला पुढे काढून घ्यायची आहे. बघा 3ही मोत्यांमधून सुई काढून घेतलेली आहे. परत आता पुढचे जे 3 मोती आहे ना त्या 3 मोत्यांमधून पण सुई पुढे काढून घ्यायची आणि आता 2च मोती घ्यायचे आहेत. बघा 2 मोती घेतले, 2 मोती आणि हा असणार तिसरा. हा जो गोल आपण आत्ता तयार केला त्याच्यातला हा तिसरा मोती. त्याच्यातून खाली सुई काढली आणि परत ह्या पुढच्या 3 मोत्यांमधून गोल फिरवून घेतली. दोरा व्यवस्थित ओढा म्हणजे त्याचा आकार व्यवस्थित येईल. आता उरलेले पुढचे 3 मोती त्याच्यातून सुई गोल फिरवून घ्यायची आणि हा जो इकडचा गोल आहे ना हा सुरुवातीचा गोल आहे त्याच्यातून सुई वरती काढायची आणि एकच मोती घ्यायचा आहे. आता एकच मोती घ्यायचा आणि इकडच्या मोत्यातून सुई खाली काढायची. दोरा व्यवस्थित ओढून घ्या म्हणजे त्याचा आकार व्यवस्थित येणार आहे. बघा वरती फक्त 3च मोती शिल्लक राहिलेले आहेत. आता सुई वरती काढून घ्यायची आणि हे जे 3 मोती आहे ना त्या 3ही मोत्यांमधून सुई गोल फिरवून घ्यायची कारण ते 3ही मोती मोकळे आहेत. ते आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे. एकदा त्याच्यातून सुई फिरवून घ्यायची. वेगळ्या पद्धतीने तुम्हाला जर हा एवढा वरचा भाग पॅक करता आला तर तुम्ही करू शकताय. मी ह्या पद्धतीने घेतला. 2 मोती घेऊन बघा परत 5 मोत्यांचा गोल तिथे तयार होत असेल तर तसं करा. असं पण छान वाटतं. आता बघा आपण हळदी आणि कुंकवासाठी करंडी बनवतो आहे तर मग मी इथे हा येलो मोती ॲड केलेला आहे. मग आता ह्या करंडीसाठी मी रेड कलरचा मोती ॲड करणार आहे. तर एक रेड कलरचा मोती घ्यायचा. बघा हे जे वरचे 3 मोती आहे ना त्या 3 मोत्यांमधून एका मोत्यातून सुई बाहेर काढायची. एक मोती घ्यायचा आणि ह्या सर्व मोत्यांमधून सुई 3 मोत्यांमधून म्हणजे तो मोती पॅक करायचा आहे आपल्याला. बघा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. परत पुढच्या मोत्यातून सुई पुढे काढायची आणि त्याला डबल पॅक करून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित पॅक झाला पाहिजे एवढंच करायचं आहे आपल्याला. बघा हा मोती आपला इथे व्यवस्थितपणे पॅक झालेला आहे. हा रेड कलरचा कुंकवासाठी आणि हा येलो हळदीसाठी. मी व्हाईटच मोती यूज केले आहे. तुम्हाला वाटले तर तुम्ही ह्या ज्या डब्या आहेत ना त्या तुम्ही रेड आणि येलो मध्ये करू शकता किंवा हे जे झाकणं आहेत ना ते रेड आणि येलो मध्ये करू शकता किंवा ह्या पद्धतीने पण केलं तरी चालेल. कलर कॉम्बिनेशन तुम्ही घेऊन बघा वेगळे वेगळे. ही जी आपण पट्टी बनवली आहे ना चौकोन तिला पण तुम्ही रेड आणि येलो कलर करू शकताय. बाकी सगळं व्हाईट आणि फक्त एवढाच भाग येलो कलरचा आणि हा एक मोती येलो कलरचा म्हणजे जो कलर तुम्हाला घ्यायचा असेल तो. तर हे आपलं पूर्ण झालेलं आहे. आणि आता गाठ मारताना काय करायचं आपल्याला परत एकदा सुई खाली घेऊन यायची आहे खालच्या बाजूला. गाठ तिथे वरती कुठे दिसायला नको म्हणून सांगते आहे. गाठ अशा ठिकाणी द्यायची जेणेकरून ती दिसायला नको. बघा आता मी सगळ्या मोत्यांमधून सुई खाली काढून घेणार आहे खालच्या दिशेने जेणेकरून ती गाठ खालच्या दिशेने निघून जाईल.
बघा एकदम खाली काढून घेतली आणि ह्या एका चौकोनातून मी एकच गाठ देणार आहे. बघा इथे एवढीच गाठ पुरेशी असते, कारण आता आपण पूर्ण वरतून खालपर्यंत सुई आपण काढून घेतलेली आहे. दोरा आपण खाली काढून घेतलेला आहे, तो तिथून सुटणारच नाही. बघा एकदम पॅक झालेला आहे, कुठेच तो सुटणार नाहीये. बघा उरलेला दोरा कट करून घ्यायचा. आता हे झालं एक झाकण आपलं कुंकवासाठी आणि हे एक हळदीसाठी. बघा ह्या दोनही डब्यांना आपण बघा हे झाले आपले हळदी कुंकवासाठी करंडे तयार. बघा किती क्यूट वाटतं आहे. तुम्ही येलो आणि रेड मध्ये पण करू शकताय. मी फक्त तुम्हाला सॅम्पल म्हणून तुम्हाला व्हाईट मोत्यांमध्ये शिकवलं, कारण मी ट्राय केलं होतं व्हाईट मोत्यांमध्येच, म्हणून मी त्यालाच वरती हे लेड बनवलेलं आहे. तुम्ही 6 नंबरमध्ये पण करू शकता. 6 नंबरमध्ये केलं तर थोडासा त्याचा आकार मोठा होईल, आणि 5 नंबरमध्येच करायचं असेल तर ह्या 12 मोत्यांच्या ऐवजी तुम्ही 14 मोती 16 मोती घेऊ शकता. बघ ह्या पण तुम्ही आता हळदी कुंकवाच्या वाणामध्ये ठेवू शकताय. आणि ह्या तर मी बनवलेलेच आहे, सगळ्यांना खूप आवडलं, त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही ह्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे, आणि ह्या पण करंड्यांसाठी तुम्ही छान रिस्पॉन्स द्याल अशी मी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, कारण अशीच नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.